अरे तुझ्यावर संस्कार नाही येत ना, म्हणूनच ही वेळ आणलीयस आमच्यावर. तुझ्यापेक्षा ना रस्त्यावरचं बेवारस कुत्र बरं. मालती, तो सुसंस्कारी मुलगा आहे. त्याच्यावर त्याच्या आईने चांगले संस्कार केलेत आणि त्याचे वडील सुद्धा आहेत. मग दाखव म्हणा. आणि हा लाख म्हणेल त्याचे वडील आहेत म्हणून, त्यांनी मान्य करायला पाहिजे ना हा त्यांचा मुलगा आहे ते. सांगा ना आता कोण आहे तुमचा? माझा मुलगा आहे तो केदार दयानंद खांडेकर. आणि त्या माणसाकडे दमडी नसेल म्हणूनच टाकून दिला असेल यांना वाऱ्यावर. मुळात तो माणूस आहे का नाही आपल्याला काय माहिती आहे? मी बोलले त्याचा राग आला तुला? नाही, आलाच पाहिजे राग, आलाच पाहिजे, कारण मी खरं बोलतेय. आणि जर खोटं सिद्ध करायचं असेल ना तर आण बापाला, कर उभा आमच्या समोर. दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे? होय. हा? अगं हो. अगं मला निशिताईंनी सगळं सांगितलंय आणि हा तिथूनच आलाय. हो, खूप तमाशे झाले ताई तिकडे. आणि निशिताई म्हणाली की दयानंद काकांनी सुद्धा मान्य केलंय की हा त्यांचाच मुलगा आहे. अगं काय बोलतेस तू? अगं हो, निशीचे सासरे. दयानंद खांडेकर याचे वडील आहेत. मग खरंय. आणि अजून एक गोष्ट खरी आहे, माझं केदारवर खूप प्रेम आहे. काका, हा आपला आतापर्यंतचा हिशोब. केदार, हे थोडं समजूतदारपणे घे रे. पैसे घेऊ नकोस दादा. हे धर, धर हे पैसे. आणि कोणी कुठेही जायची गरज नाही. त्यांनी दिले पैसे आणि तू घेतलेस लगेच. काय ग मालती, काय झालं? आता तर त्याचा अपमान करून त्याला हाताला धरून घराच्या बाहेर काढायला निघाली होतीस ना? हो, घराबाहेरच काढणार होते त्याला, पण तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं. चूक काय त्याच्या एकट्याची आहे? काव्याची पण चूक आहे. शिक्षा भोगायची तर दोघांनी एकत्र भोगली पाहिजे ना. अगं मालती, काय बोलतेस तू? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? रेखा, अगं काव्या माझी मुलगी आहे ग. ती म्हणते तिचं प्रेम आहे याच्यावर. आता ह्याला घराबाहेर काढलं तर तिचं मन किती दुखावेल. मी कसं करू असं सांग मला. अगं पण मगापर्यंत तो तुला घरात नको होता ना? अरे दादा, असं काय करतोस? खांडेकरांचा मुलगा आहे तो. त्याचा असा अपमान करणं बरोबर दिसतं का? हो ना, खांडेकरांच्या मुलाला त्याच्या वडिलांवरून हिणवणं बरं आहे का? अगं मान्य करते ना, मी चूक झाली माझ्याकडून. खूप बोलले त्याला आणि माफी पण मागते त्याच्यासाठी त्याच्याकडून. बस केदार, बाळा सॉरी. अरे आम्हाला काय माहिती होतं हे सगळं असं आहे? सांगायचंच ना आधी. या गोष्टी काय अशा लपून राहतात का? ठीक आहे, झालं गेलं विसरून जाऊयात आपण. आता काहीही मनात ठेवू नकोस. आणि दयानंदरावांना यातलं काही सांगू नकोस. हा, ए पोरींनो, चला उचला सामान. चला चला, न्या आत. दयानंद खांडेकरांशी माझा काहीही संबंध नाहीये. मी एकटाच आहे आणि एकटाच बरा आहे. आणि त्यांच्याशी माझं नातं आहे. म्हणून जर तुम्ही मला या घरात ठेवणार असाल ना, तर त्यापेक्षा मी रस्त्यात राहिलेलं परवडेल मला. अरे केदार, जरा शांत हो. वाटल्यास मालतीच्या वतीने मी तुझी माफी मागतो. पण तू असं वागू नकोस रे.
काका तुम्ही का माफी मागताय? तुम्ही माझ्यासाठी खूप केलंय. तुम्ही मला एका कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे वागवलंय. तुम्ही येतो. सुखी राहा, पण इथेच राहा. पण सिग्नेचर घ्यायच्या होत्या तू. ते साईन करणार नव्हते. खांडेकरांचं हे एम्पायर मला मिळावं असं कधीच नाही वाटलं त्यांना. का तू असं का बोलतोयस? कारण मी पाहिलं ना, त्यांचे हात थरथरत होते. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ते. म्हणजे खांडेकरांच्या प्रॉपर्टी मधलं आपल्याला काहीच मिळणार नाहीये. ए आज बोललीस, परत नाही बोलायचं असं. हे सगळं कोणाचं आहे? माझं. खांडेकरांचा वारस कोण आहे? मी आहे. सगळं मलाच मिळणार ना. आजपर्यंत मी फक्त भीक मागत आलोय. सगळं माझं असूनही मी फक्त प्रत्येकाकडे मागत आलोय. मला काहीच नाही दिलं कोण. पण आता नाही, आता सगळं मला मिळणार. हं? एकही रुपया सोडणार नाही मी. पण त्यासाठी पप्पांची साईन लागेल पेपर्सवर. आणि पप्पांनी साईन नाही केली तर केदारला. कोण आहे केदार? केदार कोण आहे? केदार कोणीच नाहीये. जे आहे ते मी आहे. वारस कोण आहे? वारस मी आहे ना. हा हे बघ, तो जर माझ्या आणि माझ्या प्रॉपर्टीच्या मध्ये आला ना तर त्याची अशी अवस्था करेल ना की त्याने स्वप्नात सुद्धा. तू का घाबरतेस? तू का घाबरतेस? हा डोंट वरी, आपलं आहे ना सगळं. हा मग मला मिळणार.